हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला आज 11th स्टँडर्डचं ट्रिग्नोमेट्री बेसिक ची माहिती सांगणार आहे आणि त्याचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले कसे तयार करायचे याबद्दल माहिती सांगत आहे. ते तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्यावी. माझी नम्रतेची विनंती केला जातो. इट इज ओनली used in a right angle triangle. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण एक ट्रायंगल करूया. हा राईट अँगल ट्रायंगल. ओके, याच्यामध्ये हा अँगलचं नाव आहे PQR. अँगल पी आपण काय घेऊया, थीटा घेऊया. त्याच्या अपोजिट साइड हे असणार आहे, त्याच्या ऍडजस्टंट साइड काय असणार आहे, PQ असणार आहे आणि हायपोटेन्यूज PR असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे हाऊ मेनी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज देयर आर. 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज व्हिच आर दिस: sin theta, cos theta, tan theta, cosec theta, sec theta, and last one is cot theta. तर यांच्यामध्ये जर का आपण sin theta चा फॉर्म्युला वापरला या ट्रायंगल मध्ये, तर काय येणार आहे, sin theta इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज असतं. तर cos theta ला काय येणार मुलांनो, cos theta इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज असतो. ओके, त्यानंतर tan theta जो असतो तो काय असतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आणि त्याच्यानंतर याच्या अपोजिट, आता साइनच्या अपोजिट कोण असतो आपल्याला माहिती आहे, साइनच्या अपोजिट असतो तो कोण असतो, कोसेक थीटा असतो. मग काय येणार आहे, हायपोटेन्यूज अपॉन काय असणार आहे, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. ओके, कॉस थीटाच्या अपोजिट कोण असतो बघा, सेक थीटा. सेक थीटाच्या अपोजिट कोण असणार आहे, सॉरी, सेक थीटाचा फॉर्म्युला काय असणार आहे, हायपोटेन्यूज अपॉन ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा. त्यानंतर कॉट थीटा. कॉट थीटा इज इक्वल टू काय, कोणाच्या अपोजिट आहे कॉट थीटा, टॅन थीटाच्या अपोजिट असणार आहे. आणि मग तो कसा असणार येणार आहे तिचं उत्तर, तर ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. ओके, अँगल थीटा म्हणजे आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं की थीटाच्या अपोजिट कोण आहे बघा, QR आहे. ओके, त्याचबरोबर ऍडजस्टंटला कोण आहे बघा, या ठिकाणी PQ आहे आणि PR काय आहे त्या ठिकाणी, हायपोटेन्यूज आहे. हे झालं, हे सिंपल. हे जर का व्यवस्थित तुम्हाला आलं तर पुढच्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमतील. तर त्याच्या पुढच्या काही गोष्टी आहेत तुम्ही तुम्हाला क्लिअरली सांगतो. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा, जे की 11th आणि 12th साठी इम्पॉर्टंट आहे, 10th साठी आहे. हे कुठे आहे, 10th साठी आहे. तर 11th आणि 12th याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ह्या गोष्टी माहित असायला पाहिजे की बाबा, ओके, थीटा जर का आपला 30 डिग्री असेल तर याचं कन्व्हर्टेड रॅडियन मध्ये, डिग्रीचं कन्व्हर्टेड रॅडियन मध्ये कसं करतो आपण माहिती आहे आपल्याला, 30 म्हणजे 30 इंटू पाय अपॉन 180 हे डिग्रीचं कन्व्हर्टेड करायचं. म्हणजे कुठलाही जो अँगल आहे तो अँगल लिहायचा आणि त्याला जर पाय अपॉन 180 डिग्रीने जर का 180 न जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं ते कन्व्हर्टेड कशामध्ये होतं, रॅडियन मध्ये होतं. तर 30चं काय उत्तर येणार बघा, तर बघा या ठिकाणी उत्तर आलं 3 1 3 3 3 18, म्हणजे 30 डिग्रीचं रॅडियन मध्ये जर कन्वर्ट केलं π/6 येतं. तसं सिमिलरली 45चं काय येणार आहे मुलांना, 45चं काय असणार आहे, π/4 येईल. ओके, त्याचबरोबर आपल्याला 60चं काय येणार आहे मुलांना, π/3 येईल. आणि आपल्याला 90चं काय असणार आहे, 90चं π/2. ओके, त्यानंतर 180 डिग्रीला आपण काय घेतो, पाय रॅडियन घेतो, 180 डिग्रीला पाय रॅडियन घेतो. त्याचबरोबर 270 डिग्रीला जर बघायला गेलं, 270 डिग्रीला काय येणार आहे, 3π/2 रॅडियन. ओके, 3π/2. आणि लास्टला 360 डिग्रीला किती येणार आहे आपल्याला, ओके, 2π, म्हणजे कम्प्लीट सर्कल. ओके, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा डिग्रीचं रॅडियन मध्ये करत असताना, म्हणजे डिग्रीचं रॅडियन मध्ये करत असताना आपण π/180 डिग्रीने मल्टिप्लाय करतो. आणि रॅडियनचं जर कन्व्हर्टेड करायचं असेल, एखाद्याचं रॅडियनचं कन्व्हर्टेड, आता तुमच्या इथे π रेडियन्स आहे, त्याचं कन्व्हर्टेड जर करायचं असेल, π × 180 डिवाइड बाय
पायने मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथं अँगल लिहायचा जो काय असेल तो आपल्याला रेडियन मधला, आणि हे कन्व्हर्टेड कशात झालं बघा, डिग्री मध्ये कन्व्हर्टेड झालं. हे कशामध्ये कन्व्हर्टेड होतं, हे 11th स्टँडर्डच्या पहिल्या चॅप्टर मध्ये अँगल अँड मेजरमेंट मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ते आपण बघून. परंतु आता हे जे आपल्याला महत्वाचं आहे, कारण कधी कधी आपल्याला आता साइन 45 आपण 10th पर्यंत वापरत होतो, साइन 45, परंतु आता इथून पुढे आपल्याला साइन 45 च्या ऐवजी काय वापरावं लागेल, साइन π/4, साइन पाय, ओके, साइन π/3, साइन π/2. जाणून जायचं नाही. π/2 म्हटलं की काय आन्सर असणार आहे त्याच्यामध्ये, 90च्या रिलेटेड जो ट्रिग्नोमेट्रिकचा जो चार्ट होता आपल्याला, अँगलचा चार्ट होता, तो तिथे काय करायचा आपल्याला लिहायचा. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय, आपण एक ग्राफ ड्रॉ करूया. काय करूया, एक ग्राफ ड्रॉ करूया. आणि हा जो ग्राफ आहे, मुलांना नेट लक्ष द्या, हा जो असणार आहे आपला एक्स ऍक्सिस असणार आहे, हा वाय ऍक्सिस असणार आहे, आपल्या सर्वांना माहिती. तर याच्यामध्ये हा जो आहे त्याला म्हणतो आपण फर्स्ट क्वाड्रंट, त्याला आपण काय म्हणतो सेकंड क्वाड्रंट, त्याला म्हणतो थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे आपल्याला जाताना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जायचं. काही काही मुलांचं कसं चुकतं बघा बाळांनो, की फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट असं नाहीये, तर ते क्लॉकवाईज गेलं तर तुमचं उत्तर चुकलं. अँटी क्लॉकवाईज न जावं लागतं. अँटी क्लॉकवाईज मध्ये पहिला क्वाड्रंट इथे आला, पहिला क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे ते ऍक्सिस जे असतात, हे जे दोन ऍक्सिस आहेत ते म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये अँगल किती असलेला असतो बाळांनो, 90 डिग्रीचा असतो. आता या ठिकाणी बघा, फोर्थ ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज बघायचे. त्यासाठी म्हणजे पहिल्या पॉझिटिव्ह कुठे कोण आहेत आणि निगेटिव्ह कोण आहेत, तर पॉझिटिव्ह लिहिलं आपण बघा, याच्यामध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज ज्या की या फर्स्ट कॉलम मध्ये जेवढ्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज आहेत, हाऊ मेनी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या ज्या सहा आहेत, ह्या ज्या सहा आहेत त्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज आहेत, यांची सगळ्यांची व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असते बघा, पॉझिटिव्ह असते. काय असते, पॉझिटिव्ह असते. सेकंड क्वाड्रंट मध्ये, आता हा झाला फर्स्ट क्वाड्रंट, हा झाला सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये लक्षात ठेवायचं कोसेक थिटा, म्हणजे कोसेक आणि साइन दोन्ही काय असतात बघा, पॉझिटिव्ह असतात. बाकीचे राहिलेले 4 ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन्स आहेत, जे कोणकोणते 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत मला सांगा बघू. तर तुम्हाला माहिती आहे टॅन, कॉस, कॉट आणि सेक, हे सगळे सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतात. बाकीचे सगळे निगेटिव्ह, फक्त दोनच पॉझिटिव्ह असतात. ते कोणकोण, कोसेक थिटा आणि साइन थिटा. या ठिकाणी कोण कोण असतात बघा, टॅन थिटा आणि कॉट थिटा, हे काय असतात बघा, काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ओके, कुठल्या क्वाड्रंट मध्ये, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं, तर लक्षात ठेवायचं बघा, कॉस थिटा आणि सेक थिटा हे दोघ जण पॉझिटिव्ह असतात. बाकीचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतात बघा, त्याच्यामध्ये निगेटिव्ह असतात. कुठल्या क्वाड्रंट मध्ये, क्वाड्रंट चौथ्यामध्ये. क्वाड्रंट फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, क्वाड्रंट सेकंड मध्ये कोणते कोसेक थिटा आणि साइन थिटा हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा दोघ जण काय असतात, पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे काय असतात, निगेटिव्ह असतात. या जर या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला, म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये किती आहेत, म्हणजे आता हे तुमच्या लक्षात कसं येणार आहे मुलांना, नीट लक्ष द्यायचं की यामध्ये बघा, हा 90 ने आपण कव्हर करतो. इथं आल्यानंतर आपलं हे 90 म्हणल्यानंतर हा 0 डिग्री, 0 पासून इथं आल्या 90 म्हणजे आपण कसं लिहिणार आहे, π/2. ओके, 90 ते इथं आला 180 म्हणजे काय असणार आहे, पाय रेडियन. इथे इथं आल्यानंतर किती असणार आहे, 3π/2 म्हणजे किती असणार, 270. आता मला लिहिलं होतं बघा इथे, 270 डिग्री किती रेडियन असणार बघा, 3π/2 रेडियन असणार. आणि लास्टला कव्हर पूर्ण सर्कल आपण कव्हर केला, तर त्यावेळेस आपल्याला किती मेजरमेंट होणार आहे आपल्या रेडियन मध्ये, तर 2π रेडियन होणार आहे, 2π रेडियन. म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं की बाबा याच्यानुसार आपण काही ट्रिग्नोमेट्री काय करणार आहोत बघा, ओके, फॉर्म्युलेज बघणार आहोत, ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुन्हा लक्षात आलं असेल तुमच्या की पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह आहेत. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये फक्त कोसेक थिटा आणि साइन थिटा पॉझिटिव्ह राहतील, बाकीचे सगळे काय असतील, निगेटिव्ह असतील. तिसऱ्या जे क्वाड्रंट आहे, तिसरे जे चरण आहे, त्याच्यामध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा दोन्ही काय असतील बघा, पॉझिटिव्ह असतील. बाकीचे सगळे काय असतील, ऑल द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा काय असणार बघा, निगेटिव्ह असणार. कोणाकोणाचे टॅन थिटा आणि कॉट थिटा दोन्ही पॉझिटिव्ह असतील. अशा पद्धतीने कॉस थिटा आणि सेक थिटा कुठे असणार आहेत, फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह असणार आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. त्याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित मारून घ्या पटकन. ओके, आता मुलांनो नीट लक्ष द्यायचं. आता आपल्याला बरेचसे फॉर्म्युलेज असतात. आता साइन π/2 प्लस थिटा. आता याच्यामध्ये साइन π/2, आता बघा
साइन पाय बाय 2 म्हटल्यानंतर हा आपण जर चार्ट काढला इथे आपण ओके मग सारखा आपण हा 0 आला, हा पाय बाय 2 आला, बरोबर, हा पाय आला, त्याच्यानंतर हा 3 पाय बाय 2 आला आणि पुन्हा रिटर्न आल्यानंतर आपण इथे किती आला बघा 2 पाय आला, बरोबर. आता बघा पाय बाय 2 च्या प्लस म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला बघा हा साइन थिटा आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता पाय बाय आला ना, पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 तर साइनचा चेंज करायचा. साइनचा चेंज काय करायचा? कॉस करायचा आणि अँगल हा याचा लिहिला. काय झालं बघा अँगल कुठला होता या ठिकाणी? थिटा होता. जर पाय बाय 2 आलं का चेंज करायचं आणि नुसता बाय 2 आलं नाही तर चेंज करायचा नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया साइन पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा कुठे आलेला आहे? पाय प्लस थिटा. आता पाय इथे आहे, बरोबर ना, आणि प्लस थिटा म्हणजे अजून एक अँगल आपण ऍड केला, पाय नंतरचा अँगल ऍड केला तर तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आला. पाय प्लस थिटा म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आला. तर तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइनची किंमत निगेटिव्ह आहे. साइनची किंमत काय आहे? निगेटिव्ह आहे. चेंज करायचा नाही तर हा याचा मायनस साइन थिटा. मायनस साइन थिटा. आता बघा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. तर लक्ष द्या इकडं, पाय बाय 2 म्हणजे इथं आणि मायनस थिटा म्हणजे माघारी आलो आपण, पुन्हा रिटर्न आलो आपण. रिटर्न आलो तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये. आता आपल्याला माहिती आहे पाय बाय 2 आल्यामुळे इथे काय चेंज करतो आपण? बाय 2. ओके, कॉसचा चेंज काय करणार आपण? साइन आणि थिटा याचा अँगल लिहिणार. परंतु आता साइन कुठलं द्यायचं इथं? पॉझिटिव्ह साइन, कारण का पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर आपल्या लक्षात येऊ द्या, मुलांना नीट लक्ष द्यायचं. बारकाईने लक्ष दिल्यानंतर टॅन समजेल की टॅन पाय बाय 2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये आलं, बरोबर. सेकंड क्वाड्रंट बाय 2 आल्यानंतर टॅनचा काय घेणार आहे तिला आणि कॉस थिटा घेणार आहे. ओके, थिटा याचं घेतलं तर साइन काय आहे? ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय आहे आपलं? निगेटिव्ह आहे, तर इथं साइन काय येणार? निगेटिव्ह आहे. अशा पद्धतीनं जर का आपण सेक ओके सेक 3 पाय बाय 2 मायनस थिटा घेतला. आता 3 पाय बाय 2 इथं आलं. 3 पाय बाय 2 चा आपण जर काय केलं? मायनस केलं तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आलो. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. आता तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की बाय 2 आले सेक थिटाचं काय घेणार आहे आपण? अपोजिट घेणार आहे कोसेक थिटा. काय घेणार आहे? कोसेक थिटा. हा ओके घेतला. आता तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आता तुमच्या लक्षात आहे की तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोणते पॉझिटिव्ह आहे? फक्त टॅन आणि ओके कॉस पॉझिटिव्ह आहे, मग कोसेक काय आणि उत्तर इथं निगेटिव्ह. ओके, अशा पद्धतीनं बाकी जे पॉझिटिव्ह आहेत. आता या ठिकाणी जर आपण असं लिहिलं सेक थिटा ओके सेक ब्रॅकेटमध्ये 3 पाय बाय 2 प्लस थिटा. आता प्लस थिटा म्हणल्यानंतर 3 पाय बाय 2 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण? चौथ्या क्वाड्रंट मध्ये आलो. चौथ्या क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर आपल्याला चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय चेंज आहे का? हो, कारण का बाय 2 आलेला आहे. बाय 2 आला का चेंज. सेकचा चेंज काय येणार आपल्याला? कोसेक येणार. कोण येणार आहे? कोसेक थिटा. बट आता या ठिकाणी सेक थिटा चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं साइन काय असणार आहे बघा? पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, अशा पद्धतीनं साइन झाला, कॉस झाला. आता जर कॉसच्या संदर्भात घेतला आपण, कॉस पण इथे घेतलेलं कॉट. ओके, आता 2 पाय प्लस थिटा. तर 2 पाय प्लस थिटा आपण घेतला म्हणजे दुसरा 2 पाय प्लस थिटा म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण? पहिल्या क्वाड्रंट मध्ये आलो. लक्षात येते ना तुमच्या? ओके, 2 पाय प्लस थिटा. ओके, म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो? पहिल्या क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे काय सारखे असं भागिले नाही आलेलं, त्याच्यामुळे चेंज नाही आहे. कॉट थिटा असेल कॉट पाय बाय थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले बऱ्याच मुलांना काय जातात मुलांना डिफिकल्ट वाटतात. ट्रिग्नोमेट्री खूप सोपं आहे, मुलांना व्यवस्थित करणं गरजेचं आहे, बरोबर. तर या संदर्भामध्ये आणि अजून काही मी गोष्टी तुम्हाला सांगेन. पुढच्या लेक्चर सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. मी इथे थांबते. धन्यवाद.